घटना आहे रवींद्रची. गावात नाव आदराने घेतलं जाणारं रवींद्र काशीनाथ काळभोर. वयाच्या 45व्या वर्षी आपल्या मेहनतीच्या बळावर त्यानं स्वतःचं सुखाचं आयुष्य उभं केलं होतं. पुण्याजवळच्या लोणी काळभोर येथील वडाळे वस्तीमध्ये त्याचं घर होतं. लहानपणापासूनच कष्टाळू आणि जबाबदार, शेती आणि घर सांभाळत तो वाढला होता. शिक्षण 10वी पर्यंतच झालं होतं, पण व्यवहाराची समज त्याला चांगली होती. शेतीसोबतच तो गावातील एका खासगी फॅक्टरीत काम करायचा. त्याच्या घरात आई-वडील, पत्नी शोभा आणि 12 वर्षांचा एक मुलगा होता. दिवसभराच्या कष्टानंतर तो संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत शांत वेळ घालवत असे आणि गावकऱ्यांच्या मते तो प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचा माणूस होता. पत्नी शोभा वय वर्ष 42, गावात तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध होती. गहूवर्णीय रंग, टपोरे डोळे आणि चपळ हालचालींमुळे अनेक तरुण तिच्यावर भाळले होते. पण तिचं लग्न रवींद्रशी झालं. रवींद्र तिच्यावर जीव ओवाळून टाकायचा. तो प्रेमळ, कष्टाळू आणि तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारा नवरा होता. सुरुवातीचं त्यांचं आयुष्य सुखात जात होतं आणि शोभा त्याच्या आयुष्यातील लक्ष्मी असल्याचं त्याला वाटायचं. ती घरकामात पारंगत होती, परंतु काळाच्या ओघात तिच्या स्वभावात हळूहळू बदल होत गेले. गावात गोरख त्र्यंबक काळभोर नावाचा 41 वर्षांचा हुशार, स्मार्ट आणि मनमिळावू व्यक्ती होता, ज्याला लोक पटवण्याचं कसं बघत होतं. गोरख आणि शोभाची पूर्वीपासूनच ओळख होती, जी आता एका वेगळ्या वळणावर पोहोचत होती. लग्नाच्या पहिल्याच दिवशी शोभाने गोडधोड स्वयंपाक करून रवींद्रला खाऊ घातलं आणि त्याच्या आईवडिलांची सेवा करण्याचं वचन दिलं होतं. रवींद्र तिला नेहमीच प्रेमानं वागवायचा. नवीन साड्या, चपला, संध्याकाळी दोघी अंगणात गप्पा, पावसाळ्यात गरम भजीसोबत आयुष्याच्या स्वप्नांची चर्चा, हे सगळं त्यांच्या नात्यातलं प्रेम दाखवायचं. कधीतरी किरकोळ भांडण व्हायची, पण ती फार टिकायची नाही, कारण रवींद्रने तिच्यावर कधीही आवाज चढवला नव्हता. मात्र हळूहळू शोभा बदलू लागली. उद्धट वागणं, उशिरा घरी येणं आणि विचारल्यावर रागाने उत्तर देणं. माहेरी गेले होते, तुला एवढा संशय काय येतो, असं म्हणत रवींद्रला गप्प करत असे. एका रात्री त्याने पाहिलं की ती कुणाशी तरी गुपचूप फोनवर बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद होता. विचारल्यावर चिडून म्हणाली, माझ्यावर काही स्वातंत्र्यच नाही का? रवींद्र वेदनेत गप्प राहिला, कारण तिचं वागणं बदललं होतं. डोळे भटकत होते आणि ती सतत गोरखचं नाव घेत होती. आधी सण समारंभ, मग वैयक्तिक गप्पा आणि नंतर रोजच्या भेटी. गावकऱ्यांना संशय यायला लागला. गोरख आता शोभाकडे यायला लागला आणि दोघांचं नातं स्पष्ट होऊ लागलं. रवींद्र साधा सरळ होता, त्यामुळे त्याला कळायला वेळ लागला, पण एके दिवशी त्याने थेट विचारलं, गोरखशी इतकी जवळीक का? शोभा चिडली, रडली आणि मग त्यालाच दोष देऊ लागली. मनात संशयाची पाल चुकचुकत राहिली. रवींद्रने एक रात्री तिच्यावर नजर ठेवली आणि पाहिलं की ती आणि गोरख एका झाडामागे भेटत होते. तो संतापून ओरडला, शोभा, हे काय चाललंय? गोरख घाबरून पळून गेला आणि शोभा गोंधळली. पण नंतर जे काही घडलं ते अधिकच धक्कादायक होतं. हो, मी त्याला भेटते, कारण तो मला समजतो. हे ऐकून रवींद्र हादरला. त्या रात्री त्याने काहीही न बोलता फक्त विचार करत बसला, कुठे चुकलो मी? पण शोभा आणि गोरख यांना वाटत होतं की जर रवींद्र जिवंत राहिला तर तो त्यांच्या नात्याच्या आड येईल, म्हणून त्याने नष्ट व्हायला हवं. त्या रात्री शोभाने गोरखला इशारा दिला, हा आपल्यासाठी धोका आहे. गोरख सुरुवातीला घाबरला, पण शोभा मिळवण्यासाठी तयार झाला. रवींद्र त्या रात्री घराबाहेर झोपला होता. थकलेलं शरीर, अशांत मन. शोभा हळूच बाहेर आली. गोरख झाडामागे उभा होता, हातात एक जड दगड आणि लाकडी दांडकं. आजचं हे शेवटचं असावं, असं ठरवून गोरखने दगड रवींद्रच्या डोक्यावर आपटला. तो वेदनेने ओरडला आणि नंतर शोभा आली. दांडक्याने त्याच्या छातीत प्रहार केला. तो कोसळला. शेवटच्या क्षणी त्याने पाहिलं, आपली पत्नी आणि तिच्या चेहऱ्यावरचं समाधान. सकाळी गावकऱ्यांनी रवींद्रला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. गावभर खळबळ माजली. पोलीस आले. चोरीसाठी खून असा संशय होता.
पण शेजाऱ्यांनी गोरख आणि शोभाचं नाव घेतलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. आरोप प्रत्यारोप सुरू झाले, पण पोलिसांचा दबाव वाढला आणि अखेर शोभा रडत कबूल झाली, हो, आम्हीच मारलं त्याला. सत्य उघड झालं. गोरख आणि शोभाला अटक झाली. गावकऱ्यांनी त्यांना शिव्याशाप दिले. ज्याच्यावर रवींद्रने प्रेम केलं, त्याच स्त्रीने त्याचा घात केला. विश्वासावर उभं असणारं नातं विनाशात संपलं. या घटनेतून आपण काय शिकावं? कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो. तो ढासळला की शेवट नेहमीच दुःखद होतो. रवींद्रने विश्वास टाकला, पण तिने त्याचा गैरफायदा घेतला. विश्वास ठेवताना विवेकही आवश्यक असतो. शोभा आणि गोरख मोहाच्या आहारी गेले, गुन्हेगार ठरले आणि शेवटी कायद्याच्या पिंजऱ्यात अडकले. द्वेष आणि क्रोधाचं उत्तर नेहमीच भयंकर असतं. नातं टिकवायचं असेल तर प्रामाणिकपणा आणि निष्ठा हवी, नाहीतर शेवट फक्त विनाश होतो. कोणताही वाईट निर्णय घेण्याआधी त्याचे परिणाम समजून घेतले पाहिजेत. चांगुलपणा आणि खरं जगणं हेच खऱ्या आयुष्याचं यश आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.